नमस्कार महाराष्ट्र, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी। या बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण राज्याच्या कानाकोपऱ्यातली घडामोड जाणून घेणार आहोत। विविध जिल्ह्यातल्या बातम्या पाहूयात। 36 जिल्हे 72 बातम्यांमधून पुण्यात जिल्हा नियोजन समितीच्या मंजूर कामांवरून वाद चिघळला। बैठकीचं कोणतेही इतिवृत्त नसताना 800 कोटींची कामं मंजूर। अजित पवारांविरोधात भाजप आणि शिंदे गटाच्या जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांनीच घेतला आक्षेप। पुणे जिल्हा नियोजन समितीच्या 25 सदस्यांना 1 कोटींचा निधी मिळणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून 1 कोटींचा निधी देण्याचे आदेश, मात्र तरीही नियोजन समितीच्या सदस्यांकडून कोर्टात जाण्याचा इशारा। निधी वाटपावरून अजित पवारांबाबत भाजप जिल्हा नियोजन समितीची चंद्रकांत पाटलांकडे तक्रार। स्थानिक स्तरावर चर्चा करून निर्णय घ्या, चंद्रकांत पाटील यांच्या सूचना। पुण्यामध्ये महाविकास आघाडीचा शेतकरी आक्रोश मोर्चा। सुप्रिया सुळे, अमोल कोल्हेंच्या नेतृत्वात मोर्चा। तर 30 डिसेंबरला मोर्चाच्या समारोपाला शरद पवारांची सभा। शेतकरी आक्रोश मोर्चामध्ये अमोल कोल्हेंची बैलगाडीतून सवारी। ओतूरमध्ये ठिकठिकाणी शेतकरी मोर्चाचं जोरदार स्वागत। जेसीबीतून सत्कार स्वीकारणाऱ्यांना शेतकरी हिताचा विसर। शेतकरी आक्रोश मोर्चातून अमोल कोल्हेंची अजित पवारांवर टीका। अहमदनगरच्या जामखेडमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानीचा आक्रोश मोर्चा। कांदा निर्यात बंदी उठवावी, शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव मिळावा यासाठी रास्ता रोको आंदोलन। जळगावच्या भुसावळमध्ये कापूस आणि कांद्याला दर मिळत नसल्यानं शरद पवार गट आक्रमक। शेतकऱ्यांसोबत मोर्चा काढत शरद पवार गटानं तहसील कार्यालयावर कापूस आणि कांदा फुटला। नांदेड जिल्ह्यात माजी मंत्री रवींद्र वायकर यांचा ताफा मराठा समाजानं अडवला। वायकर 3 दिवसांच्या नांदेड दौऱ्यावर असताना देगलूरमध्ये ताफा अडवण्यात आला। सरकारनं गोळ्या घातल्या तरी आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नाही, मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा। घराबाहेर पडा, मुंबईकडे चला, मोर्चात सहभागी होण्यासाठी मनोज जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन। छत्रपती संभाजीनगरमधील गॅलेक्सी रुग्णालयात मनोज जरांगे आणि संदीपान भुमरेंमध्ये चर्चा। संदीपान भुमरेंकडून मनोज जरांगेंच्या प्रकृतीची विचारपूस। मागासवर्गांना ओळखण्यासाठी मागासवर्ग आयोगानं निकष ठरवले। सामाजिक 40, शैक्षणिक 32 आणि आर्थिक निकषासाठी 28% भारांक आणि याच निकषांच्या आधारे मराठा समाजाचा सर्व्हे होण्याचा अंदाज। कृषी मंत्री पंजाबराव देशमुख यांच्या 125व्या जयंतीनिमित्त मंत्री नितीन गडकरी आणि शरद पवार एकाच मंचावर। कृषी क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल नितीन गडकरींच्या हस्ते शरद पवारांना पुरस्कार देण्यात येणार। उद्या शरद पवार आणि बच्चू कडूंमध्ये भेट होण्याची शक्यता। शरद पवार उद्या बच्चू कडूंच्या निवासस्थानी जाणार असल्याची माहिती। अकोल्यात पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी प्रदर्शन महोत्सवाचं फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन। अमोल मिटकरींकडून देवेंद्र फडणवीसांचं स्वागत। सोलापूरमध्ये चंद्रशेखर बावनकुळेंचं जोरदार स्वागत। 500 किलोचा हार घालत बावनकुळेंचा सत्कार। सुनील केदार यांच्या जामिनावर उद्या निर्णय। केदार यांच्या नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याचा आरोप। केदार यांच्या शिक्षा स्थगितीच्या निर्णयावर उद्या सुनावणी। संभाजीनगरच्या शिऊर गावात विकसित भारत संकल्प यात्रेचं उद्घाटन। भागवत कराड यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी यात्रा सुरू। सुप्रिया सुळे इंदापूरमधील सम्राट अशोक चषक क्रिकेट स्पर्धेला भेट आणि सुप्रिया सुळेंनीही लुटला क्रिकेट खेळण्याचा आनंद। नागपूरमध्ये उद्या काँग्रेसच्या स्थापना दिनाची सभा। सभेसाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी नागपुरात येणार। देशभरातील नेत्यांसाठी 3 मोठे स्टेज। सभेसाठी 40 एकर परिसरात बसण्याची व्यवस्था। सभेची तयारी पूर्ण, दिग्गजांकडून आढावा। पार्थ पवारांकडून परभणी लोकसभा मतदारसंघाचा आढावा। बळीराजा साखर कारखान्यावर मोजकेच पदाधिकारी आणि नेत्यांसोबत पार्थ पवारांची बैठक झाल्याची माहिती। पुण्याच्या वापगावमधील यशवंतराव होळकरांच्या किल्ल्याचा जीर्णोद्धार करा। किल्ल्याच्या जीर्णोद्धारासाठी शेकडो कोटींचा निधी द्या, पडळकरांची मागणी। जालन्यातील अंबडमध्ये राष्ट्रवादीचा ठिय्या। शहरातील नळांना दररोज पाणी मिळण्यासाठी राष्ट्रवादी आक्रमक। कोल्हापूरच्या इचलकरंजीत अंगणवाडी सेविकांचा मोर्चा। कायमस्वरूपी शासकीय सेवेत सामावून घेण्यासंदर्भात सरकारनं तातडीनं निर्णय घेण्याची मागणी। सोलापूर जिल्ह्यातील अंगणवाड्या 23 दिवसांपासून बंद। अंगणवाडी सेविकांचं मागील 23 दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू। बुलढाणा शहरात अंगणवाडी सेविकांचं जिल्हा परिषदेसमोर जोरदार निदर्शनं। जिल्हा परिषद प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत रुबल अग्रवाल यांना पत्र। पुणे विद्यापीठात विद्यार्थी संघटनांसाठी आता नियमावली। कार्यक्रमांसाठी विद्यापीठ प्रशासनासह पोलिसांची परवानगी लागणार। विद्यापीठात होणारे वाद टाळण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाचा हा निर्णय।
शिर्डीच्या साईबाबांना सुवर्ण फूल अर्पण. ओडिशा राज्यातील संबुनाथ सवाई भक्ताकडून 4,77,000 रुपये किमतीचं फूल साईबाबांच्या चरणी दान. प्रभू श्रीरामाच्या मंदिर उद्घाटनावेळी पुणेकरांना मानाचं पान. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी पुण्यातील शंखनाथ पथकाला निमंत्रण. अहमदनगरमधील अवतार मेहरबाबा ट्रस्टच्या 80 कामगारांसह पगारवाढीच्या मागणीसाठी उपोषण सुरू. कालपासून वाडिया पार्क या ठिकाणी उपोषण. नांदेडमध्ये ईपीएस पेन्शनधारकांचं रास्ता रोको आंदोलन. किमान 9,000 रुपये अधिक महागाई भत्त्यासह दरमहा पेन्शन देण्याच्या मागणीसाठी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ आंदोलन. इचलकरंजीमध्ये महानगरपालिका प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीचं ठिय्या आंदोलन आणि आपल्या विविध मागण्या या ठिकाणी सादर. जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी आणि इतर परिसरातील समस्यांबाबत मनसेची महापालिकेसमोर निदर्शनं. परिसरात स्ट्रीट लाईट, गटारी आणि कचऱ्याच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त. अक्कलकोटमध्ये एका कंपनीचं काम शेतकऱ्यांनी बंद पाडलं. जमिनीचा योग्य मोबदला न मिळाल्यानं शेतकरी आक्रमक. ठाकरे गटाच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचं आंदोलन. धुळे जिल्हा रुग्णालयामध्ये 70 खाटांचा अतिदक्षता विभाग कक्ष मंजूर. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते अतिदक्षता विभागाचं उद्घाटन. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा दरात घसरण सुरूच. प्रति क्विंटल 1,000 ते 1,500 रुपयांपर्यंत दरामध्ये घसरण. शेतकऱ्यांना निर्यात बंदीचा फटका. नंदुरबारमध्ये पपईला दर नसल्यानं शेतकऱ्यांकडून पपईच्या शेतीवर रोटावेटर. जिल्ह्यात 3 ते 5 रुपये प्रति किलोनं पपईची खरेदी. यंदा उत्पादन खर्चही निघणार नसल्याची परिस्थिती. लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात केवळ 20% पाणीसाठा शिल्लक. जिल्ह्यातील 8 मध्यम प्रकल्पांपैकी 3 मध्यम प्रकल्पात 0% पाणीसाठा. उन्हाळ्यात पाणी टंचाई भासण्याची चिन्ह. पालघरच्या मोखाड्यातील काही गावात भीषण पाणी टंचाई. ग्रामपंचायतीकडून खासगी टँकरमधून पाणीपुरवठा. यवतमाळच्या अरुणावतीच्या कालव्याला भगदाड. लाखो लिटर पाण्याची नासाडी. शेतकरी प्रकल्पाच्या पाण्यापासून वंचित. प्रशासनाचं दुर्लक्ष. जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यात कांद्याच्या पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव. कांदा पिवळा पडल्यानं शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान. शेतकरी चिंतेत. हिंगोलीच्या वसमतमध्ये युरिया खताची टंचाई दाखवून व्यापारी शेतकऱ्यांची लूट करत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. कृषी केंद्राबाहेर शेतकऱ्यांचा अधिकाऱ्यांना घेराव. अल्पदरात उच्च दर्जाची खतं उपलब्ध करून देण्याची मागणी. साताऱ्यातील लातूर राज्य महामार्गावरील संगमनेर परिसरात दुभाजकाच्या कामाला सुरुवात. परिसरात अपघात झाल्यामुळे अनेकांना गमवावा लागला जीव. अहमदनगरमध्ये जबरी चोरी करणाऱ्या परराज्यातील 2 आरोपींना 5 लाखांच्या मुद्देमालासह अटक. कार चालकाच्या डोक्यात हातोडा मारून केली होती जबरी चोरी. कोल्हापूरच्या कसबा बावडा या ठिकाणी अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रकार. आपल्या पोटी स्वामी समर्थ जन्माला आल्याची करत होते बतावणी. जादूटोणा कायद्याअंतर्गत शाहूपुरी पोलिसांकडून गुन्हा दाखल. सांगलीच्या मिरजेतून एकाचं अपहरण करून 1 लाखांची खंडणीची मागणी. महात्मा गांधी पोलीस ठाण्यामध्ये 4 जणांविरोधात गुन्हा दाखल. सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे 520 कोटी थकीत. गळीत हंगाम सुरू होऊन 1.5 महिना उलटला तरी शेतकऱ्यांना बिलाचे पैसे मिळेनात. शेतकरी संघटनेकडून आक्रमक आंदोलनाचा इशारा. यवतमाळमध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात. शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये आठवडाभर ही मोहीम सुरू राहणार. भंडारा जिल्ह्यात आता एसटी बस तिकिटासाठी ऑनलाईन पेमेंटची सुविधा. क्यूआरच्या माध्यमातून तिकीट काढण्यासाठी 836 मशीन्स उपलब्ध. अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहात 2 पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ला. 5 ते 6 कैद्यांकडून पोलीस कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला. पोलीस कर्मचारी जखमी. कोल्हापूर परिसरातील लक्षतीर्थ वसाहतीमधील अनधिकृत मदरसा आणि प्रार्थना स्थळांवर महापालिकेची कारवाई. पोलीस बंदोबस्तात पंचनामा झाल्यानंतर मदरसा आणि प्रार्थना स्थळांना टाळं ठोकलं. लक्षतीर्थ वसाहतीत तणावाचं वातावरण. चिपळूण एमआयडीसीतील 347 कंत्राटी कामगार कायम करण्यात आले. गेल्या 30 वर्षांपासून कंत्राटी पद्धतीनं करत होते काम. सोलापूरच्या माढा बसस्थानकात शाळकरी विद्यार्थ्यांचं ठिय्या आंदोलन. गेल्या 4 दिवसांपासून माढा ते बार्शी बस उशिरा येत असल्यानं विद्यार्थ्यांची गैरसोय. नागपुरात चोरट्यांनी पोलिसांच्याच घरात चोरी केल्याची घटना. पोलीस कर्मचाऱ्यांचा घरातून पिस्तूल आणि 30 जिवंत काडतुसं चोरीला. सातारा जिल्ह्यातील धुमाळवाडीच्या डाळिंबाला राज्यातील विविध जिल्ह्यात मागणी. फळांचं गाव म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या धुमाळवाडीत कृषी सहाय्यकांचं बांधावर जात मार्गदर्शन. बीडच्या परळीमध्ये खरीप हंगामातील तूर काढणीला सुरुवात. शेतकरी चांगल्या दराच्या प्रतीक्षेत. नांदेडच्या बाजारात वांग्यानं 100 गाठली. बाजारात वांग्याची आवक घटल्यानं दरात वाढ. गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा रानटी हत्तीचा प्रवेश. कुरखेडा धानोरा तालुक्यात हत्तींकडून शेतीची नासधूस. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. वर्ध्याच्या मदनी शिवारात 11 मोर मृतावस्थेत आढळले. विषबाधेनं मृत्यू झाल्याचा संशय. वन विभागाकडून घटनेचा तपास सुरू. नागपूरच्या वसंतनगर परिसरात गेल्या 15 दिवसांपासून वळूंचा धुडगूस.
वळूंचा झुंजीत दुचाकींचं मोठ्या प्रमाणात नुकसान, नागरिक हैराण. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून परभणीमध्ये अक्षता कलश यात्रा, पेढा हनुमान मंदिर ते दत्तधाम मंदिरापर्यंत काढलेल्या यात्रेत मोठ्या संख्येनं हिंदू बांधवांचा सहभाग. डॉक्टर पंजाबराव देशमुखांच्या 125व्या जयंती उत्सवानिमित्त अमरावतीमध्ये ज्ञानज्योत मशाल रॅली, राष्ट्रगीतानं रॅलीचा समारोप. रॅलीमध्ये महाविद्यालयाचे प्राध्यापक, अनेक विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित. नंदुरबारमधील सारंगखेडा चेतक फेस्टिव्हलमध्ये अश्वनृत्य आणि घोड्यांची रेस, थरार अनुभवण्यासाठी हजारो अश्वप्रेमी लावणार हजेरी. अहमदनगरच्या लोणीत ग्रामदैवत म्हसोबा यात्रेचा उत्साह, महसूल मंत्र्यांच्या हस्ते अभिषेक करत यात्रेला सुरुवात. यात्रेत कुस्त्या, टांगा, शर्यत, तमाशा कार्यक्रमाची पर्वणी. जळगावच्या रावेरमध्ये दत्त जयंती उत्सवाला सुरुवात. 3 दिवस चालणाऱ्या उत्सवात आज रथ ओढला जाणार. रावेरच्या दत्त जयंती उत्सवाची 185 वर्षांची परंपरा.